नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे आहोत आणि थेट प्राचार्यांच्या कॅबिन मध्ये आपण बसलेलो आहोत, जेणेकरून आमचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर आनंद कुमार चेकेस पाटील सर. अनेक वर्षापासून असणारा त्यांचा शिक्षण क्षेत्रासोबत असणारा जो प्रवास, सामाजिक क्षेत्रामध्ये असणारा जो प्रवास आणि सामाजिक जे दायित्व आहे ते दायित्व ते सातत्याने या ठिकाणी निभवत आहेत. आणि आज अशा व्यक्तींचा आज जन्मदिन आहे आणि जन्मदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सर्व क्षेत्रातून त्यांना मिळतोय. जसा मातीचा गोळा असतो, त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचा काम या ठिकाणी कुंभार या ठिकाणी करत असतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये जो आकार देण्याचा जो काम आहे तो काम या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. म्हणून हा एक गवगवा आपण या ठिकाणी करतो याच्यासाठी की कुठेतरी चांगल्या लोकांमध्ये गणल्या जाणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या मनामधल्या ज्या काही गप्पा आहेत त्या गप्पा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. हार्दिक स्वागत, सुस्वागतम सर. आज तुमचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा विविध क्षेत्रातून आपल्याला येत आहेत, काय सांगणार? शुभेच्छा तर मला अनेक क्षेत्रातून येत आहेत. अनेक क्षेत्राशी माझा संपर्क आहे. 1994 पासून या संस्थेमध्ये मी एक शिक्षक म्हणून रुजू झालो आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, एक वैदर्भीय भूमी, यामध्ये संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, दलित मित्र समाजभूषण पंडितजी पाटील साहेब, दलित मित्र संतोषरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर स्वर्गीय राधे भोंडे सरकार, या परिसराचे माजी खासदार लक्ष्मणरावजी भटकर साहेब, अनेक विभूती असतील, तात्यासाहेब बोंद्रे असतील, या सर्वांच्या एक मार्गदर्शनाखाली या शिवाजी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवलेली आहे माजी खासदार पंडित पाटील साहेब यांनी. आणि यामध्ये काम करताना, रुजू होताना मला जो आनंद झाला, आनंदाचं पहिलं कारण होतं की मी तळागाळातील, म्हणजे गाडगे महाराजांची जी शिकवण आहे, तळागाळातील लोकांच्या मुलांना शिकवण्याची मला संधी मिळते. खरोखरच मी एक भाग्यवान म्हणून या ठिकाणी आहे. कारण या लोकांना सांभाळणारी ही वैदर्भी भूमी, या कष्टकरी, शेतकरी, दीन, दलित, अनाथ या सगळ्या लोकांच्या मुलामुलींना शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणजे यांच्यामध्ये गुण निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. मागील वर्षी 2024-25चा मुख्यमंत्री माझी शाळा हा पुरस्कार आम्हाला मिळाला. विद्यालय विविध उपक्रमांनी नेहमीच अग्रेसर असतं. अनेक उपक्रम विद्यालयामध्ये सतत चालू असतात. म्हणजे एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जे मुलांना एक फी देऊन जे मिळतं, परंतु ज्यांची फी देण्याची तयारी नाही, ज्यांची ती मिळवण्याची तयारी नाही, विकत घेण्याची तयारी नाही, मग या मुलांना हे एक भाऊसाहेबांचं उत्तरदायित्व म्हणून आम्ही ते काम, त्यांच्या कामाचे वारसदार म्हणून या ठिकाणी करत आहोत. आणि अनेक गोष्टींची लागण या ठिकाणी, म्हणजे मी त्याला लागण म्हणेल, कारण अनेक, मग ज्यामध्ये भारतीय संविधान असेल, अनेक गोष्टी आहेत, छंद शिबिर असतील, अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी त्या माध्यमातून राबवत आहोत. माझे संपूर्ण सहकारी यांचा मला भरभरून साथ मिळत आहे. आणि परिसरही मला एक 31-32 वर्ष या परिसराची जाण असल्यामुळे हा परिसरही मला अतिशय चांगल्या रीतीने ओळखतो. विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध स्तरावर मी एक चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत. मग ती जिल्हा स्तरावर नवोपक्रम स्पर्धेमध्ये सुद्धा माझा क्रमांक आला. नंतर एक बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मला मागच्या वर्षी शासनाने प्रदान केला. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की या सगळं माझ्या या शाळेमुळे, माझ्या विद्यार्थ्यांमुळे, म्हणजे त्यामध्ये माझं मोठेपण नाही, परंतु जे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी करतोय याचा आनंद मला निश्चित आहे. आणि एक सामाजिक दायित्व या माध्यमातून त्याची परतफेड करण्याची संधी मला मिळते. सर, आज आपण जे शिक्षक ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करतायत, कुठेतरी या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला जे शिक्षक जे आहे, जो स्टॉप आहे, त्याचा तो कुठेतरी खारीचा वाटा या ठिकाणी आहे, जेणेकरून विद्यार्थी जीवनामध्ये शिस्तप्रिय विद्यार्थी कसा बनेल आणि तो उद्याचा भारताचा नागरिक कसा बहाल करेल, त्याच्यासाठी प्रयत्न होते. निश्चितच माझे जे सहकारी आहेत यांचं खारीचं नाही, यांचं अनेक, म्हणजे खारीपेक्षाही मोठा वाटा आहे.
आणि म्हणजे यांनी माझ्या हाकेला कधीही नकार दिला नाही, मग ती वेळ कोणतीही असो. माझा स्टाफ हा रात्री 7-8 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबतो. इव्हन बस स्टँड पर्यंत मुलांची काळजी घेतो. बस स्टँडवर आमचे लोक असतात, गाडीमध्ये बसेपर्यंत मुलींची काळजी घेतली जाते. म्हणजे परिसरामध्ये यांच्या पूर्ण आरोग्याची, त्यानंतर संस्कार संवर्धनाची सगळ्या प्रकारची काळजी आमचा स्टाफ घेत आहेत. म्हणजे शैक्षणिक बाबींबरोबर इतर अनेक बाबी आहेत, त्यामध्ये संस्कार असतील, आई वडिलांशी कसं वागायचं, अनेक गोष्टी आहेत, समाजात कसं वागायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने. नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. तेच वाक्य या ठिकाणी ते पुढे नेत आपण या ठिकाणी ते मार्गक्रमण करताय. निश्चितच, कारण शिक्षणामध्ये एक ताकद आहे आणि ती ताकद माझ्या विद्यार्थ्यांमध्ये, एका नवीन पिढीमध्ये निर्माण झाली पाहिजे. ती ताकद निर्माण करण्याची प्रयत्न आम्ही करतो आणि या प्रयत्नाला आम्हाला बऱ्याच प्रकारे यश आलेलं मला या ठिकाणी दिसतं, याचा आनंदही होतोय. बरं, काय सांगणार, कारण की विद्यार्थी जीवनामध्ये जो विद्यार्थी ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी पुढे जातोय आणि आपल्यासारख्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या संस्था सुद्धा या ठिकाणी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताय. कारण की आज आपण जर बघतोय की धावपळीच्या जीवनामध्ये चढाओढ या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली आहे, संस्थेमध्ये झालेली आहे, परंतु ही एक बहुजनांची शाळा म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाते. त्यावर काय फोकस टाकणार? तर आमच्या शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचं एक वैशिष्ट्य आहे की डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी श्रद्धानंद हॉस्टेल काढलं अमरावतीला. आणि ते हॉस्टेल निर्मितीसाठी आणि काही निधी कमी पडला, त्यावेळेस त्यांनी अनेक प्रकारचा निधी आणण्याचा प्रयत्न केला, मग कमी पडला, मग त्यांनी स्वतःचा बंगला त्या ठिकाणी गहाण ठेवला. म्हणजे हे या जगाला घर बांधणारे हे लोक आणि यांचा आदर्श आमच्या समोर आहे. आणि त्याच आदर्शाचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दलित मित्र समाजभूषण पंडित पाटील, माजी खासदार, माजी आमदार, यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. यांनीही म्हणजे या समाजासाठी सगळं आपलं सर्वस्व अर्पण केलं. यांचं कुठेही बंगला, कुठेही घर, कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे नसताना एक समाजासाठी सगळं अर्पण केलं. आणि यामध्ये काम करताना आम्हाला आनंद वाटतो आणि याच खऱ्या अर्थानं एक शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहे, जी समिती आहे शिक्षण अमरावती शिक्षण समितीची, ती समिती जी आहे ती म्हणजे अमरावती शिक्षण संस्था म्हणजे 2 नंबरची या ठिकाणी मानल्या जाते. त्या समितीबद्दल 2 शब्द काय सांगणार? कारण की तुम्ही जे कार्य करताय, तुम्हाला जी चालना मिळते त्या समितीपासून या ठिकाणी मिळते. निश्चितच आमच्या संस्थेचे जे सन्मान्य अध्यक्ष आहेत, म्हणजे माझ्या कालखंडामध्ये होऊन गेले सर्वच, आता विद्यमान अध्यक्ष आहेत भैयासाहेब देशमुख, माजी मंत्री. तर यांनी म्हणजे हे सगळं आमची जी कार्यकारिणी आहे, यामध्ये आमचे उपाध्यक्ष आहेत, नंतर कोषाध्यक्ष आहेत, ही सगळी मंडळी कार्यकारिणी, ह्या कार्यकारिणी ही एका कार्याने झपाटलेली आहे. यांच्या समोर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, पंडित पाटील यांचे विचार हा एकच हेतू त्यांच्या समोर आहे. आणि या शिक्षण संस्थेमध्ये काम करताना फक्त भाऊसाहेबांचं काम आपल्याला पूर्ण करायचंय आणि त्या कामाचे आपण वारसदार आहोत, हीच सर्वांची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मोठेपणा वगैरे कोणताही दुजाभाव या ठिकाणी केला जात नाही. कुठल्याही प्रकारचं राजकारणी सगळ्या पक्षांचे, सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन काम करणारी ही संस्था आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलं, म्हणजे त्याच धर्तीवर विदर्भामध्ये 1 नंबरला काम करणारी आमची संस्था आहे. आणि भाऊसाहेबांचं काम, दलित मित्र पंडित पाटील साहेबांचं काम जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, ते काम पुढे नेण्याचं, ते पूर्ण करण्याचं, म्हणजे त्यांच्या कामाचे वारसदार म्हणून आम्ही मिळवतो. बाकी आमचा कुठलाही स्वार्थ यामध्ये कोणाचाही नाही. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझं माणूस द्या ही एक ओळ या ठिकाणी सार्थ ठरते. खरंच माणूस देण्याची भूमिका या संस्थेची आहे, माणूस निर्माण करण्याची भूमिका या संस्थेची आहे. आणि माणूस म्हणून जगण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही आहोत आणि ते काम आम्ही आनंदाने करतो. मित्रांनो, हे होते आपल्या सोबत प्राचार्य डॉक्टर आनंद कुमार चेके सर. कारण त्यांचा प्रवास जो आहे तो प्रवास अतिशय या ठिकाणी संघर्षमय राहिलेला आहे आणि संघर्षातून या ठिकाणी उभा आलेलं या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे. आणि ज्ञानांचा प्रकाश विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी कसा होईल
आणि तो विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आपल्या गावाचं, आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं या ठिकाणी नाव कसं कमवेल हा प्रयत्न या ठिकाणी सरांच्या बोलण्यातून या ठिकाणी ईदगुजच्या माध्यमातून दिसतोय. हे सर्व क्षणी तर आज आपण त्यांच्या जन्मदिनी या ठिकाणी ठेवतो, या ठिकाणी थांबतो. पुनश्च सर या ठिकाणी तुम्हाला कोटी कोटी या ठिकाणी प्रणाम सुद्धा आणि शुभेच्छा सुद्धा आमच्या परिवाराकडनं देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.